मधील बैठकीनंतर महाविकास आघाडीची मातोश्रीवर खलबतं पाहायला मिळत आहे आणि मातोश्रीवरील बैठकीमध्ये निकालानंतरच्या संभाव्य समीकरणांसंदर्भात चर्चा सुद्धा सुरू आहे। महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यास 26 तारखेपर्यंत सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा होईल आणि महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तर 26 तारखेला सत्ता स्थापनेसंदर्भात ही चर्चा सुरू आहे। मातोश्रीवरील बैठकीनंतर महाविकास आघाडीचे नेते शरद पवारांच्या सुद्धा भेटीला गेल्याचं कळतंय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, त्यानंतर शरद पवारांची सुद्धा भेट घेण्यात आली आहे। श्रद्धा, आपण जर पाहिलं तर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईतील ग्रँड हयात या ठिकाणी बैठक पार पडली आणि ही बैठक संपल्यानंतर एकत्रित जे आहे ते हे सर्व महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते ग्रँड हयात मधून मातोश्री या ठिकाणी आले। त्यावेळेस आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गाडीचं स्टेअरिंग जे आहे ते जयंत पाटलांच्या हातात दिसत होतं आणि सर्व महाविकास आघाडीचे नेते या एकाच गाडीतून मातोश्री या ठिकाणी आले। उद्धव ठाकरे यांची या ठिकाणी भेट जी आहे ती घेण्यात आली। यामध्ये आपण जर पाहिलं तर आता निवडणुका झालेला आहे, मतदान पार पडलेलं आहे, त्यामुळे आता पुढची राजकीय गणितं कशी असतील या सगळ्या संदर्भातली चर्चा झाली आणि त्याचा आढावा जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। सत्ता आली तर नेमकं काय करायचं आणि सत्ता गेली तर नेमकं काय करायचं या सगळ्या संदर्भातली राजकीय गणित कशी जुळवता येतील या सगळ्या संदर्भात झाली। 23 तारखेला निकाल आहे या विधानसभेच्या निवडणुकीचा आणि त्यामुळे जर कटुकट निकाल लागला तर कशा प्रकारे जे आमदार आहेत त्यांना फुटण्यापासून वाचवता येईल, त्यासाठी कशा प्रकारे त्यांना सुरक्षित ठेवता येईल या सगळ्या संदर्भात आणि कोणत्या ठिकाणी सुरक्षित ठेवता येईल या सगळ्या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून सध्या मिळते। तसंच जर आपण पाहिलं श्रद्धा तर 26 तारखेला च्या आज सत्ता स्थापन करायची आहे यावर महायुती असेल किंवा महाविकास आघाडी हे ठाम आहे, मात्र त्यासाठी जुळवाजुळव करावी लागली तर कशा प्रकारे ती करता येईल या सगळ्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे। पहिले या सगळ्या संदर्भातली बैठक जी आहे ती प्रमुख नेत्यांमध्ये या ठिकाणी ग्रँड हयात या ठिकाणी झाली आणि त्यानंतर या सगळ्याचा आढावा जो आहे तो मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे। या सगळ्या संदर्भात त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर जयंत पाटील जे आहेत त्यांनी सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। आता या सगळ्यानंतर हे दोन्ही महाविकास आघाडीचे प्रमुख मोठे नेते आहेत, त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या कानावर जे आहेत आजच्या बैठकीमध्ये ज्या प्रामुख्याने चर्चा झाल्या त्या या दोन्ही नेत्यांच्या कानावर टाकण्यात आलेल्या। त्यानंतर पुढील कशा प्रकारचं नियोजन असेल, दोन्ही नेत्यांचं यावर म्हणणं काय आहे, ह्या सगळ्या संदर्भात पुढील चर्चा ज्या आहे बरोबर आणि संभाव्य समीकरण जसं तुम्ही उल्लेख केला ती काय असतील ते सुद्धा जाणून घेतलं जाईल। धन्यवाद धनंजय दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।